10th सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या स्टुडंट्ससाठी पार्ट 2 मधला तिसरा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे। पार्ट 2 मध्ये तिसरा चॅप्टर आहे लाइफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2। लाइफ प्रोसेसेस in a living organism part 2। Life processes in a living organism part 2। माग आपण ज्याची उद्याच्याला एग्जाम आहे रविवारी तो चॅप्टर आपण शिकलेला 2 नंबरचा चॅप्टर होता लाइफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, ज्याच्यामध्ये आपण सेल डिव्हिजन सारख्या महत्त्वाच्या प्रोसेसेस बघितल्या। मियोसिस मिटोसिस सारखा अत्यंत महत्त्वाचा भाग बघितला जो की आता उद्या संडेला रविवारच्या परीक्षेमध्ये येणार आहे, बरोबर। चॅप्टरच्या सुरुवातीलाच काही प्रश्न आहेत, 4 प्रश्न दिलेले आहेत, ते 4 प्रश्न लिहून घ्या। पहिला प्रश्न लिहून घ्या, विच आर द important life processes in a living organism? Which are the important life processes in a living organism? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये इम्पॉर्टंट लाइफ प्रोसेसेस कोणकोणत्या आहेत ते सांगतो तुम्हाला। रेस्पिरेशन, न्यूट्रिशन, blood circulation, excretion, sensation, and response are important life processes in a living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये इम्पॉर्टंट लाइफ प्रोसेसेस कोणते आहेत? रेस्पिरेशन, न्यूट्रिशन, ब्लड सर्क्युलेशन, excretion, sensation and response are important life processes in a living organism. लिहा, respiration,
कॉमा न्यूट्रिशन, रेस्पायरेशन म्हणजे श्वसन, न्यूट्रिशन म्हणजे पोषण, ब्लड सर्क्युलेशन, एक्सक्रीशन उत्सर्जन, आपल्या शरीरातील अन्न बाहेर पडणे, सेन्सेशन संवेदना म्हणतो त्याला आपण, अँड रिस्पॉन्स आर important life processes in a living organism. दुसरा प्रश्न लिहा. Which life processes are essential for production of energy required by body? आपल्या बॉडीला एनर्जी तयार मिळण्यासाठी कोणत्या लाईफ प्रोसेसेस इम्पॉर्टंट आहेत? न्यूट्रिशन, रेस्पायरेशन अँड ब्लड सर्क्युलेशन आर इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस essential for production of energy. Nutrition, respiration and blood circulation are important life processes in a energy production. तिसरा क्वेश्चन लिहून घ्या. कोणता आहे तिसरा प्रश्न सांगा. Which are main types of cell division? Which are main type of cell division? Question mark. What are the difference? There are two types of cell division: mitosis meiosis.
There are two types of cell division, mitosis आणि meiosis. बरोबर. In a mitosis, two daughter cells are formed from one cell, one parent cell. In a meiosis, four daughter cells are formed from one parent cell. हा तुमचा डिफरन्स आहे. There are two types of cell division. Number one, mitosis. Number two, meiosis. In a mitosis, two daughter cells are formed from one parent cell. In a meiosis, four daughter cells are formed from one parent cell. लिहा प्रश्नाचं उत्तर. There are main two types of cell division. There are main two types of cell division. Number one, mitosis. Number two, meiosis. खाल्ल्या ओळीला एक ओळ जागा सोडून लिहा. इन अ मिटोसिस, two daughter cells are formed from one parent cell. In a mitosis, two daughter cells are formed from one parent cell. खाल्ल्या ओळीला एक ओळ जागा सोडून लिहा. इन अ meiosis, four daughter cells are formed from one parental cell किंवा one cell म्हणा, one parental cell. लास्ट चौथा प्रश्न लिहून घ्या. What is the role of What is the role of chromosomes in a cell division? What is the role of chromosomes in a cell division? ऐका इकडं. इन अ सेल डिव्हिजन, क्रोमोझोम्स कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन, अनुवांशिक गुणधर्म. इन अ सेल डिव्हिजन, chromosomes carry genetic information from parent cell to daughter cell. क्रोमोझोम काय करतात? पॅरेंट सेल पासली जेनेटिक इन्फॉर्मेशन डॉटर सेलला पाठवतात. हे त्याचा मेन रोल आहे. काय मेन रोल आहे सांगा? इन सेल डिव्हिजन, chromosomes carry genetic information from parental cell to daughter cell. लिहा.
in a cell division, comma, chromosomes carry genetic information from parental cell to daughter cell. Parental cell to daughter cell. बाजूला तुम्हाला डायग्राम दिलेले आहेत, ते डायग्राम कशाचे आहेत ते सांगा म्हणलंय. ABCD. ए डायग्राम कशाचे आहे सांगा म्हणलंय. बी डायग्राम, सी डायग्राम आणि डी डायग्राम. ए डायग्राम आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, शाकीय प्रजनन म्हणतो आपण. फांद्या फुटत चालल्यात, खाली मुळा फुटत चाललेल्या आहेत, त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. दुसरी जी डायग्राम आहे ती आहे कोंबडी अंडा दिलेली आहे, म्हणजे सेक्सिवल रिप्रोडक्शन. ए आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, बी आहे सेक्सिवल रिप्रोडक्शन, सी आहे बी आहे त्याला कोंब फुटलेला आहे, त्याला आपण जर्मिनेशन म्हणतो. मराठीमध्ये त्याला बीजांकुरण म्हणतात, जर्मिनेशन. आणि लास्ट आहे, मागच्या चॅप्टर मध्ये तुम्ही शिकलेला आहे, सेल डिव्हिजन. तर त्या चार डायग्राम काय सांगतात तुम्हाला. डायग्राम ए सांगते तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, डायग्राम बी सांगते तुम्हाला सेक्सिवल रिप्रोडक्शन, डायग्राम सी सांगते तुम्हाला जर्मिनेशन, आणि डायग्राम डी सांगते तुम्हाला सेल डिव्हिजन. येते लक्षात सगळ्यांच्या. लिहून घ्या बोर्डावरला. चार डायग्राम काय काय सांगतात. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे शाकीय प्रजनन, बी सेक्सिवल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन, सी जर्मिनेशन म्हणजे बीजांकुरण, आणि डी पेशी विभाजन म्हणतो त्याला आपण सेल डिव्हिजन. चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. तिसऱ्या चॅप्टरला. दुसऱ्या चॅप्टरची परीक्षा रविवारी आहे. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ती परीक्षा सोडवा. ओके.